हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. शुक्रवार हा दिवस धन, दौलत, वैभव आणि सुखसमृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह शुक्र यांना समर्पित आहे. शुक्रवार हा दिवस धनसंपत्तीसाठी उत्तम समजला जातो. शुक्रवारच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. शुक्रवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. शास्त्रात देवी लक्ष्मीचं वर्णन सुखसमृद्धी देणारी देवी असं करण्यात आलं आहे. शुक्रवारचा दिवस हा शुभ असल्यामुळे आणि हा वार देवी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी शुक्रवारच्या दिवशी कोणते उपाय करावेत आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आर्थिक तंगी दूर होण्यासाठी, जीवनात भरभराटी येण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी कमळावर बसलेल्या देवी लक्ष्मीचा फोटो घरी आणा आणि देवघरात स्थापन करा. यानंतर देवीला फुले अर्पण करा, धूपदीप लावा. दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी शुक्रग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करा. पांढऱ्या वस्तूमध्ये तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे तसेच देवासाठी कापूस दान करा. यामुळे कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो. आर्थिक प्रगतीसाठी आणि अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्रीं ह्रीं कमले कमले प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी खीर तसेच पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा आणि देवीला अर्पण केल्यानंतरच घरातील सदस्यांनी तो ग्रहण करावा. घराचा मुख्य दरवाजा हा माता लक्ष्मीचे आगमनाचे स्थान मानले जाते. शुक्रवारी एका तांब्यात पाणी घेऊन त्यात हळद मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या उंबऱ्यावर शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे केल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. देवी लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता वास करते. शुक्रवारच्या दिवशी कचरा आणि जळमटं घरात ठेवू नयेत. घर स्वच्छ करावं. घरातील तिजोरी आणि कपाटाचे तोंड नेहमी उत्तर दिशेला उघडेल अशा रीतीने ठेवावे, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. शुक्रवारी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. तसेच स्वतःही कोणाकडून कर्ज घेऊ नये. यामुळे पैशांचा प्रवाह थांबतो. तुम्ही या उपायांमधील एक उपाय नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.